काय सांगाल आता तुम्ही गाव दौरे करताय, कशी परिस्थिती आहे आणि कसा प्रतिसाद आहे? जय शिवराय बांधवांनो, मी सोहम शिर्के, अखंड मराठा समाजसेवक, मान खटाव जनता सेवक आणि जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ता आम आदमी पार्टी सातारा. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेबांनी मान तालुक्यामध्ये किंवा पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये बैठकी सुरू केलेत. त्या अनुषंगाने आमची येणाऱ्या 11 तारखेला सकाळी 10 वाजता मायनी येथे मान, फलटण आणि खटाव तालुक्याची मिळून भव्य बैठक आहे. तर त्या बैठकीच्या अनुषंगाने मी प्रत्येक गावागावामध्ये जाऊन एक बांधवांना मेसेज देतो आहे की आपल्या सातारा गॅजेट लागू करण्यासाठी आपल्याला आपल्या मुलांच्या न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येनं आपल्याला मायनी येथील सभेमध्ये जायचं आहे. आणि त्याप्रमाणे पूर्ण आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे मराठा बांधव आहेत सर्वजण आपापल्या परीने तयारी करत आहेत. आणि जसं आपण पाठीमागं पण रथयात्रा असेल किंवा आपण प्रत्येक गावगाव, वाडी, वस्ती सगळं व्हिजिट करून आपण लोकांना एक जनजागृती केली होती की मराठा आरक्षण का महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण मान तालुक्यातील प्रत्येक वाडी, वस्ती आणि सगळ्या बांधवांना भेटी देऊन अगदी प्रत्येक गावामध्ये रथयात्रेच्या मार्फत शिवरायांची आरती करून एक समाजाला जागृत करायचं काम केलं होतं. आणि त्याच धर्तीवरती आपण पुन्हा एकदा मान तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात कसे मायनीच्या सभेला, मायनीच्या बैठकीला जास्तीत जास्त बांधव येतील हाच आमचा अजेंडा आहे. त्या अनुषंगाने आम्ही सकाळपासून प्रत्येक गावगाव, वाडी, वस्ती भेट दौरा सुरू केला आहे. सध्या अभिजित दिपके यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवला, याबद्दल काय म्हणतात? नाही, अभिजित दिपके यांचं अतिशय चांगलं काम आहे. त्यांनी देश पातळीवरती एका शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात जे आंदोलन उभारलं आणि ते सक्सेसफुली आंदोलन पूर्ण देशभरामध्ये करून दाखवलं. तर अशा एखादा नेतृत्व जर जरांगे पाटील किंवा मराठा समाजाच्या आंदोलनाला समर्थन देत असेल तर आम्ही त्यांचं मोस्ट वेलकमच करणार आहे. आणि त्यांचंही कुठलं आंदोलन असेल तरीसुद्धा आम्ही त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये समर्थनामध्ये असतो. आणि इथून पुढे ते जे कुठली पावलं उचलतील आणि जे समाजहितासाठी आणि पूर्ण देशहितासाठी असेल तर आम्ही नक्की त्यांच्या आंदोलनामध्ये बोलताना पूर्ण मराठा समाज सामील होईल. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ठाकरे यांच्यावरती टीका केली होती की अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे येणारे निवडणूक लढतील. काय मत आहे तुमचं? त्याच्यावरती बोलायचं झालं तर अभिजित दिपके यांनी खरंच म्हणजे देशातील युवकांना न्याय द्यायचं काम केलं आहे. आणि त्या अनुषंगानेच त्यांनी जे पूर्ण देशभरामध्ये आंदोलन मोठं उभा केलं आणि त्याला पूर्ण राजकीय पार्टीज असतील किंवा लोक असतील, युवक असतील, सर्व भारतीय नागरिकांनी समर्थन दिलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं काम चांगलंच आहे, एवढंच बोललं पाहिजे माझ्या हिशोबाने. सध्या सोशल मीडियावरती भाजप विरोधी वातावरण दिसते, कमेंट येत आहेत. 2 दिवसापूर्वी जयकुमार गोरे यांच्या समर्थनार्थ आणि संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून निषेध व्यक्त करण्यात आला मान तालुक्यामध्ये. तर सोशल मीडियावरती पूर्णपणे निगेटिव्ह वातावरण दिसते, त्याबद्दल काय मत आहे? बघा, हे बघितलं तर ह्या देशातल्या युवकांच्या, नागरिकांच्या भावना आहेत. तर प्रत्येकाला अधिकार आहे आपलं मत मांडायचं, त्या हिशोबाने ते आपापलं मतं मांडत असतील. आणि देशामध्ये खरंच बघायला गेलं तर BJP सरकारने जो काही अत्याचार चालवला आहे, जो काही देशामध्ये दबावतंत्र आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी चालवल्यात, त्या विरोधात ह्या जनतेचा रोष आहे. त्या प्रत्येकजण आपापल्या परीनं व्यक्त होतो आहे. आणि तुम्ही काल बघितलं असेल बिहारमध्ये जे इलेक्शन झालं तर राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या जागेवरती जो 30-35 वर्षाचा त्यांचा बालेकिल्ला आहे तो अगदी ढासळला गेला आहे. आणि तिथं एक नवीन नेतृत्व, एक उच्च शिक्षित नेतृत्व याला संधी दिली. आणि प्रशांत किशोर या नावाने, या चेहऱ्याने तिथं जनतेने पसंती दिली. त्यामुळं BJPने आणि या महाराष्ट्र सरकारने विचार केला पाहिजे की बाबा आपल्याकडं नक्की कुठल्या गोष्टी चुकत आहेत. युवकांबद्दल जे चुकीची धोरणं जात आहेत, परीक्षा लीक होत आहेत, आणि शेतकरी असू द्या किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत की लोक आज प्रचंड अडचणीमध्ये आहेत. आणि त्या अनुषंगानं मला वाटतं की लोकांचा हा रोष येतोय बाहेर. मान खटावच्या जनतेला काय आव्हान करा? मी मान खटावच्या जनतेला एवढंच आवाहन करतो आहे की येणाऱ्या 11 तारखेला आपल्याला सकाळी 10 वाजता मायनी येथे मोठ्या संख्येनं जायचं आहे. जसं आपण पाठीमागे सुद्धा ज्यावेळेस सातारमध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये मान तालुक्याने एवढा प्रचंड रिस्पॉन्स दिला होता, एवढं प्रचंड लोक आपण त्या सभेला गेलो होतो. त्याचप्रमाणे आपल्या हा सातारा गॅजेट हा निर्णायक लढा आहे. त्याच्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेबांनी पश्चिम महाराष्ट्रात दौरा ठेवला आहे. तर आपलं काम आहे आपल्या मुलांच्या न्याय हक्कासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी
मोठ्या ताकदीने यायचं आहे. आमचे जेवढे मराठा सेवक आहेत, जेवढे अखंड मराठा समन्वयक आहेत, ते सर्वजण आपापल्या परीने आपापल्या तालुक्यात काम करत आहेत. तर जसं आपल्या पण मान तालुक्यामध्ये जे समन्वयक आहेत ते सुद्धा प्रत्येक गावामध्ये जनजागृतीचं काम करत आहेत. तर ज्याला जसं जमेल त्यांनी कोणी गावामध्ये होर्डिंग्स लावा, ज्याला जमतंय त्यांनी गावामध्ये मिटिंग घ्या, ज्यांना जमतंय त्यांनी गावामध्ये गाडी द्या. या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला एक ह्या येणाऱ्या मायनीच्या सभेला मोठ्या ताकदीनं आणि मोठ्या हिमतीनं एकजूट होऊन आपल्याला जायचं आहे आणि आपल्या मुलाच्या न्याय हक्कासाठी हा लढा शेवटच्या टप्प्यात आला आहे. तो जिंकण्यासाठी आपल्याला सर्वांना एकजूट दाखवायचं आहे. त्या अनुषंगाने एवढंच बोलतो की सर्वांनी मोठ्या संख्येने या. जय शिवराय. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.